ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी राज्य सरकारनं पाठपुरावा केला। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी 100 इलेक्ट्रिक आता व्हीलचेअर जी आहे ती देण्याची घोषणा करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ठाण्यामध्ये व्हीलचेअरसह बायपॅप मशीनचं वितरण देखील करण्यात आले। शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पार पडला आणि त्याची मदत जी आहे ती देण्यात आली। तर मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारने जो आहे तो पाठपुरावा केला आणि 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर जे आहेत आणि बायपॅप मशीनचं जे आहे ते वितरण यावेळेला करण्यात आलेलं आहे। तर आता बघूया दिवसभरातील महत्त्वाच्या 25 बातम्या। कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीत फूट पडली तर भाजपा सोबतच राहणार, कल्याणमधील जाहीर मेळाव्यात रामदास आठवलेंचं वक्तव्य। माझा पक्षाचा बीजेपी सोबत राहणारच आहे, कारण माझा पक्ष पूर्वीपासून बीजेपी सोबत आहे। आता एवढे मोठे मित्र त्यांच्या बीजेपी सोबत आलेले असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या नावाची चर्चा होत नाही आहे। पण स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाची बैठक, वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार। देशातील कारभाराची जगभर निंदा होते, याबद्दल फडणवीसांना खंत नाही। दिल्लीतील नेत्यांना खुश करण्याची चढाओढ, उद्धव ठाकरेंचा विमान प्रवासावरून केलेल्या वक्तव्यावरून प्रवक्ते हर्षल प्रधान यांची टीका। गायक अजय गोगावलेंची सहकुटुंब तुळजाभवानीचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीनं अजय गोगावलेंचा सन्मान जो आहे तो करण्यात आलेला आहे। तर पुणे ग्रामीण पोलीस दलातील बेपत्ता हवालदार निखिल रणदिवे यांच्या बदलीचा आदेश TV9 मराठीच्या हाती लागलाय। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळामुळे स्वतःला श्रद्धांजली वाहिल्याची पोस्ट केलेली होती। 30 मे 2025 ला बदली होऊनही रणदिवे यांना सोडण्यात जे आहे ते आलेलं नाही। विडते वडवणी रेल्वे मार्गावरती स्पीड रेल्वे इंजिनची चाचणी करण्यात आली आहे। 30 किलोमीटरचा टप्पा पूर्ण होत असल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सॅनिटरी पॅड वितरणातून बाबासाहेबांना कृतिशील अभिवादन करण्यात आले। देशभरातून आलेल्या हजारो महिला आणि मुलींसाठी भाकर फाउंडेशनच्या वतीनं मोफत सॅनिटरी पॅड वाटपाचा कार्यक्रम पार पडला।